बबन श्रीराम चौधरी महाराज, मुक्काम तोरगाव तालुका यावल, जिल्हा जळगाव। आम्ही जळगाव खानदेशवरून आलो। आरक्षणाचा जो प्रश्न आहे जरांगे साहेबांना कानून कायद्याने काढलेला आहे। एवढा भारताचा जो पैसा आहे तो आमच्या आरक्षणाचा नाहीये। आम्ही मतदान करून आम्ही नौकर आहे का मंत्री नौकर आहे? अरे मंत्री नौकर आमची जनतेचे। आम्हाला जर मराठी लोकांना आरक्षण मंजूर करत नाही तर हे राष्ट्र चालेल कसा? आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही मतदानाचं हक्कपत्र काढणार आहे, लक्षात ठेवा। तर जळगाव जिल्ह्यामधील ते जोडे गुजर, गैरी गुजर, मराठा, पाटील सगळे यांना आरक्षण द्यायला मंजूरच होत नाही मुख्यमंत्री साहेब। एवढा अन्याय चालू आहे। या ठिकाणी जो मुख्यमंत्री जो आहे ऐकूनच घेत नाही, म्हणतात कोर्टात जावा। कोर्टाचा आमचा संबंध नाहीये। कोर्टात कसा संबंध आहे? कोर्टात खून झाला, अत्याचार झाला, बलात्कार झाला, काही झाला तर न्यायालयाला अधिकार आहे। कोर्टाला आमचा आरक्षणाचा अधिकार नाहीये। कोर्टाला आमची जनता, मंत्र्यांच्या हातात आरक्षण आहे। नोकऱ्या धंदा जो असतो तो सगळा मंत्र्यांच्या हातात आहे। आरक्षण कोणाच्या हातात आहे? मंत्री लोकांच्या। म्हणून एकनाथराव शिंदे झोपले का? आम्ही मराठा माणसाला एकनाथराव शिंदेला निवडून दिलं होतं, तो मुख्यमंत्री का नाही होत? हे मुख्यमंत्री आमच्या जनतेचा रक्त पिळतोय। आणि तो कोणता वकील आहे? तो सदावर त्याला काढून टाका, नाही तर फाशीचा हुकूम लावा। ह्यो कोणत्या समाजाचा आहे? आमच्या रक्त, मराठ्यांचं रक्त जिरवतोय। आमच्या मध्ये येऊ नका। भारतीय जनता पार्टीला विनंती करून सांगतो, अशा लपंद्या माणसाला, पागल माणसाला काढून टाका। तो राज ठाकरेला धमक्या देत होता, काही बी फालतूक सारखं आमच्या साहेबाला म्हणतो, जरांग्या तुला काही बी म्हणतो, आमच्या साहेबाला गाय देतो। अरे मराठी जर खवळले ना तर तुला तुझ्या घर आणि तुझी बायको नागासारखी अशी मुंडी हलवती। यांचं बापाचं राज्य आहे, मराठ्यांचं राज्य आहे। मुंबई कोणाची? मराठी लोकांची। अरे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक प्रकारचं 300-350 वर्षा पुढे तलवारे, बंदुका तयार करून आम्ही स्वतंत्र राष्ट्र, हिंदू राष्ट्र बनवला। आणि हे कुठून घुसले? हे दशकवादी, आतंकवादी। आम्ही बाबासाहेबाला नाव नाही ठेवत, पण बाबासाहेबांना मंजूर करून दिलाय कायदा। पण पहिला काळ कसा होता? तो वेगळा होता। आता बाम शास्त्राचा काळ निघाला, तो कायदा चालू शकत नाही। आरक्षण मराठ्यांना पाहिजे। जर मराठी माणसाला आरक्षण नाही दिलं तर हे कसं चालेल? हे आमच्या मराठी लोकांना अन्न नाही खायला, पाणी नाही खायला, कपडे नाही, शाळेला शिक्षण नाही, तर आम्ही कसं काय? हे मुख्यमंत्री आमचा असून हे ब्रिटिश सरकाराचं राज्य चालवतो। तो बायडन घरी घरी महाराष्ट्रात येतोय, भारतात येतोय आणि भारताचा कायदा नष्ट करतो। आमच्या स्वामी, आमच्या जरांगे साहेबांना म्हणता याला इंजेक्शन द्या। कोर्टात आमचा संबंध नाही। कोर्टामध्ये चुकीचे व्यवहार आहे। कोर्टामध्ये काही चालत नाही। खऱ्या जजला म्हणतो आम्ही एन्काउंटर करून टाकू, नोकरीवरून काढू। कोर्टाचा आमचा संबंध नाही। कोर्ट हे आमच्या जनतेचा आहे, नाही तर रोडवर फाशी, रोडवर सजा। कोर्टाचा कायदा आमच्या कलियुगामध्ये चालत नाही। म्हणून लक्षात ठेवा। विनंती करून सांगतो, मुख्यमंत्री जर ऐकत नसेल तर एवढा मोठा एकनाथराव शिंदे जर आहे तर बागल्या का घालून बसला? हे मुंबईमध्ये आमचं जेवण काय आहे? आमचे हाल काय आहे? हे धोका देत आहे आमच्या जनतेला एकनाथराव शिंदे। आम्ही मंत्री तुला पंतप्रधान बनवायला तयार, आम्ही पक्षाचे नाही। अरे आमचे काय सांगताय? जरांगे साहेब म्हणता, अरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अरे तू पदावर राहा पण आरक्षण दे। पण मुख्यमंत्री ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही। म्हणून आम्ही मुंबई सोडणार नाही। म्हणून लक्षात ठेवा, आता तरी जागा, आता तरी जागा मराठा होल। तुम्ही जर मतदानाचे हक्कपत्र जर देत असाल तर आपल्या माया बहिणी विकायला लागलेले। मुंबई मराठी लोकांची ठेवली नाही, सगळे युरोपी लोक आलेले आहे। मुंबईमध्ये मराठ्यांची ठेवली नाही। म्हणून आमचे जरांगे साहेब आता उठलेले, आरक्षण लेंगे जब हम हिंदुस्तान बोलेंगे। कारण काय? हे महाराष्ट्री लोकांचा मराठा आहे। आमची मराठी भाषा, मुंबई आमची मराठ्यांची आहे, तुमच्या बापाची नाही।